आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड आत्मा मास्टर. नमस्ते मॅडम. तर आत्मा अलका, नमस्ते. मोठ्या प्रेमाने आपला प्रवास सांगा सर्वांना. अं, मॅडम, माझा प्रवास सुरू झाला होता परिचय द्या 30 आपला. जुलैपासून. अं, मी अलका वज्रे नाशिकवरनं बोलत आहे. माझा प्रवास मॅडम अचानक सुरू झाला. म्हणजे मी स्वतःला शोधत होती, बऱ्याच वर्षापासून शोधत होती. माझी ही इच्छा नव्हती का माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. प्रॉब्लेम असेल की ते जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत प्रॉब्लेम्स राहणार आहे. हा, आता प्रॉब्लेम्स कडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. पॉझिटिव्ह झालाय. पहिले एक होतं ना का डिप्रेशन मध्ये असं होतं की अरे आपलं आयुष्य टेन्शन मध्येच असणार आहे, काहीतरी असेल आपले कर्म, असं होतं. आता ते बदललंय. मी शोधत होती मी स्वतःला. तर मी याच्यासाठी सगळ्यात पहिले तर मी स्वतःच्या ऊर्जेची आभारी आहे. नंतर ज्या सरोदे मॅडमने मला जोडले त्यांची आभारी आहे. आणि शेवटी मॅडम मी तुमची आभारी राहणार आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. की मी खरंच मॅडम स्वतःला शोधत होती. मला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नव्हते. आर्थिक नाही, मानसिक नाही, शारीरिक नाही. फक्त मला मला स्वतःला शोधायचं होतं. की काय म्हणजे हे वादळासारखं माझं आयुष्य झालं होतं की मी वादळामध्ये चक्रासारखी फिरत होती. ते मला थांबवायचं होतं. आणि ते मला जेव्हा मी फर्स्ट डिग्रीला आली आणि पहिल्या हं, 7 दिवसातच मला चेंज वाटला. आणि जेव्हा तिसरी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी मॅडमला सतत विचारायची, मॅडम ग्रँड मास्टर कधी सुरू होणार, ग्रँड मास्टर. की मला कुठेतरी हे सांगत होतं की अरे, या 40 दिवसात एवढं काही घडतं तर हे ग्रँड मास्टर काय असणार आहे. नावच त्याचं असं की ग्रँड मास्टर. असं हं, वाटत होते कधी सुरू होईल. आणि मॅडम ते जेव्हा सुरू झालं तर जाणवलं की जी पहिली डिग्री आहे त्याच्यामध्ये आपण छोटे मोठे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हं, पण ग्रँड मास्टर मध्ये म्हणतो ना आपण, एखाद्या व्यक्तीला आतून बाहेरून स्वच्छ केलं जातं. हं. जसं एखादा कपडा कसा आपण स्वच्छ करतो, ड्रायक्लीन करतो, हं. तसं माणसाचं आयुष्य होतं. पहिले एक असायचं, म्हणजे खरंच स्वतःबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आपण सायन्स शिकलोय का हे असं वर्क करते, हार्ट असं वर्क करतं, किडनी अशी वर्क करते. आणि ती हं. वर्क करते. पण त्याच्यावरती एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा, एखाद्या आयुष्यामध्ये आपले किती वादळ आहेत, त्याचा काय परिणाम होतो, हे मॅडम तुमचं स्टडीसाठी तर मी तुम्हाला सॅल्यूट करते. का एवढं डीप स्टडी आहे मॅडम तुमचं, एवढं डीप स्टडी आहे की हे 100 वर्षापूर्वीच तुम्ही शोधून काढलेलं आहे मॅडम. आणि म्हणजे खूप काही आहे मॅडम. मला पूर्ण रात्र मी बोलत राहू शकते. आणि छोट्या छोट्या गोष्टी मॅडम, म्हणजे आपण नेहमी दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो कोणीतरी आपल्याला म्हटलं पाहिजे तुझ्यामध्ये बदल झालाय, तुझ्यामध्ये हे झालंय, तू सुंदर दिसतो, हे दिसतो. पण जेव्हा आपण स्वतः आपल्यामध्ये चेंजेस नोटीस करतो ते खूप महत्वाचं असतं. कारण की आपण स्वतःला कधीच पाहू देत नाही की मी चांगला आहे का वाईट आहे. पण ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या तीळ तीळ गोष्टी, आपल्यामध्ये चेंजेस आपल्याला नोटीस करायला लागतो आपण. आणि तेव्हा जाणवतं का अरे आपण खरंच चेंज होतोय. चेंज होतोय म्हणजे याला चेंज म्हणणं पण नाही, म्हणजे आपण म्हणतो ना आपण पूर्ण 360 डिग्री चेंज होतोय. आणि मध्ये मध्ये म्हणजे असं मला वाटायचं की आयुष्यामध्ये खूप काही गमावून बसली मी. खूप काही राहून गेलं जगायचं, खूप काही राहून गेलं करायचं. ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर मी जिथनं सोडलं होतं मी तिथनं पिकअप केलंय. तर मग सगळे म्हणतात ना रिव्हर्स जर्नी, रिव्हर्स जर्नी काय, जर्नी काय. माझ्यासाठी दिसण्याची रिव्हर्स जर्नी असो की नसो, पण मी जिथनं माझं आयुष्य सोडलं होतं ना 20व्या वर्षी, मी तिथनं माझं आयुष्य पिकअप केलंय. ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. की खूप सुंदर, बहुत दिसणं बढिया. आणि दिसणं आणि मॅडम. हं, आणि थोडासा कॅमेरा बरोबर करा, थोडा मागे सरका. हा, हं. डोकं कट्टे आहे. आणि त्यासोबतच सर्व ग्रुप सांगेल की दिसण्याची सुद्धा रिव्हर्स जर्नी झालेलीच आहे. ओके. असो की नसो हा शब्दही नको आहे इथं. जी झालेलीच आहे. पण जी असण्याची आहे ती अधिक महत्वाची. खूप महत्वाची. ऐका, तुमचा व्हिडिओ बंद झाला. कारण हा, हा. आयुष्य थांबणं, जेव्हा आयुष्य थांबलेलं असतं ना, ती वेदना काय असते, ज्याचं थांबलं त्याला समजतं, की पुढचं पाऊल टाकता येत नाही. जेव्हा प्रतारणा होते तेव्हा समजते आयुष्याची. जेव्हा दुर्लक्षित केलं जातं ना, तेव्हा समजतं. ती वेदना ज्याने भोगली आहे ना त्याला समजते. पण आता त्या वेदनांना हो. सोडून दिलं आहे.
हो मॅडम, तुम्ही म्हणताना मागे वळून बघितल्यावर वाटतं की त्या वेदना वेदना नव्हत्या. मॅडम खूप बदललंय, म्हणजे कोणत्या शब्दात सांगावं हेच नाही समजत आहे आणि काय सांगावं हेच नाही समजत आहे मॅडम. म्हणजे मला असं दुसऱ्या व्यक्तींकडे बघून असं वाटतं की अरे हे पळताच आहे, हे पळताच आहे, यांच्या नशिबात नव्हतं. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी समजते की मी देवाचं बेस्ट क्रिएशन आहे. म्हणून देवाने मला म्हणजे म्हणतो ना, जे एका हिरणाच्या बेंबीमध्येच कस्तुरी असते, पण तो आयुष्यभर पळत फिरतो आणि हं. कधी शेवटी कोसळतो, तेव्हा त्याचं तोंड मान जेव्हा बेबीजवळ जाते त्याला समजतं अरे इथेच होतं. तसं माझ्याबद्दल झालंय की मी स्वतःला शोधलंय आणि त्याच्यामध्ये मॅडम तुमच्यासारखे गुरु लाभले आणि मी देवाची आभारी आहे का त्याने तुमच्यासारखे गुरु माझ्या आयुष्यात आणले. मला आता धावायची गरज नाही. मी आता एका खुर्चीत बसतील 2 मिनिटात मी स्वतःला शोधू शकते. बढिया. खूपच आहे मॅडम, खूप आहे. म्हणजे नाहीये, शब्दच नाहीये मॅडम. म्हणजे मी तर म्हणते खरंच प्रत्येकाने 3rd डिग्री नंतर ग्रँड मास्टर करावं आणि हे जे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, आर्थिक असो, कोणतेही असो, हे प्रॉब्लेम्स खूप छोटेसे आहे. पण जेव्हा आपण स्वतःला शोधू, तेव्हा जाणवतं की हे पूर्ण युनिव्हर्सच आपल्या जवळ आहे. हे छोटे-छोटे प्रॉब्लेमसाठी का आपण एवढे घाबरतो? आणि का आपण बरोबर. समाजाला दोष देतो, आई-वडिलांना दोष देतो, सगळ्यांना आपण दोषच द्यायचं शिकतो. कोणालाच दोष द्यायची गरज नाही. देवाने आपल्याला परिपूर्ण बनवलेलं आहे. कोणालाही प्रत्येकालाच. दोष देऊ नका, स्वतःलाही दोष देऊ नका. खूप काही आहे जगामध्ये. सुंदर आहे जग, खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. समाज खूप सुंदर आहे. आजूबाजूचे लोक खूप सुंदर आहे. कधीच कोणी तुमचा गैरफायदा घेत नाही. तुम्ही तुमचा चष्मा बदलला तर सगळे जगात सगळे चांगले. हे हे शब्द येताना आतून काय भाव येत आहे अलका? की मॅडम, ती अलका आणि ही अलका. जसं आपण अश्विनीला विचारलं, काय बदल एका शब्दात जर सांगायचं तर, ती अलका आणि ही अलका, जी पहिली 5 मी कंप्लेंट महिन्यापूर्वीची 5 महिन्यापूर्वीची पहिली काय की पहिली मी कंप्लेंट बॉक्स होती मॅडम. कंप्लेंट हं, बॉक्स होती म्हणजे हं, फक्त कंप्लेन होत्या माझ्याकडे. हं. आता जे सांगितलं ना सर्व प्रत्येकासाठी. समाज चांगला आहे, आपण चांगलं आहे, जे सगळे चांगले आहेत हो. त्या सगळ्यांप्रती तक्रार, तक्रार, तक्रार. आता ती तक्रार डिलीट झाली आहे. खरंच डिलीट झाली. आपल्याकडे मॅडम आपण आता म्हणजे ना आता थोड्या वेळापूर्वी मी शार्दूलशी बोलत होती तर तो काय म्हणतो आता तर आपलं असं असं झालंय ना का की आपल्या आयुष्यात सगळं काही जिथे गेलं ते कामं लगेच होतात. ह्याच्या हे झालंय. पहिले काय करायचं लक्षात आलंय मॅडम छोट्याशा गोष्टी आपण बँकेत जातो पण त्या समोरच्या व्यक्तीला मनात शिव्या घालत असतो. बसलाय हा हो. नुसता, हा काय, हा तर वेळच लावणार आहे, आता बघ 1:30 वाजला हा जाणारच आहे जेवायला. आपण त्याला हं. पहिलेच इतकं काही बोलतो तो जाणारच आहे आपल्या वेळेस. आता असं झालंय की नाही, हा पण माणूस आहे. करेल तो आता सावकाश काम. आणि तो आपलं काम होऊनच जातंय. बरोबर. म्हणजे कुठेच अडत नाहीये ना मॅडम, कुठेच नाही अडत आहे. हं, हं. आपलं म्हणजे काम खूप होऊनच आहे जातं. मॅडम. आपल्याला जे हवं आहे हो, ते होऊन मिळूनच जातं. जातं. कारण की मॅडम आपण निगेटिव्ह अप्रोच घेऊन जातोय. तर मग ते बरोबर. निगेटिव्हच होत आहे. क्वचित कुठेतरी दुःखी लागते आणि चांगलं व्हायचं. पण आता आहे की अरे आपण समोरचा पण व्यक्ती, आपण समोरच्याला समजून घेण्याची भावना आली आहे. आणि त्यामुळे आपले कामं होत आहे. आपलं म्हणजे आपण म्हणतो ना आता परिपूर्ण झालोय. परिपूर्ण आणि आतमधनं रिकामे झालोय. म्हणजे एकदम जसं म्हणतो ना आकाश कसं एम्प्टी आहे, पण खूप काही आहे त्याच्यामध्ये. हां. आता आयुष्य तसं वाटतंय की आतमध्ये सगळं एम्प्टी आहे. पूर्ण रिकामं आहे. पण त्याच्यामध्ये खूप काही आहे. पण ते खूप काही आहे ते आपल्यासाठी आहे. तर ही झाली मानसिकता. बरोबर अलका? हम्म. मग आपण ॲज अ ग्रँड मास्टर आर्थिकतेमध्ये काय बदल केला? आर्थिकतेमध्ये ना मॅडम खरं सांगू तर मॅडम पहिल्यापासून असं होतं की टेन्शन नाही घ्यायचं. होईल जे व्हायचं ते. म्हणजे मॅडम माझी अशी हे होतं ना की कोरोनामध्ये जेव्हा ट्युशन बंद होती, मी ठरवलं होतं भाजी विकायची असली ना तरी मी भाजी पण विकू शकते. मला कशाचीच लाज नाही वाटत. म्हणजे मला सगळे कामं करायची सवय आहे. पण आता हे झालंय ना, की मी जेव्हा 3rd डिग्री कंप्लीट करेपर्यंत मला हं. कुठेतरी विश्वास होता, की माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही होईल व्यवस्थित. आणि मी एक बुक वाचलेलं होतं रिच डॅड पुअर डॅड. हो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं बाय द एज ऑफ 40-45 तुम्ही रिटायरमेंट घ्यायचं. माझ्या डोक्यात तोच कन्सेप्ट होता. बाय द एज ऑफ 45 रिटायर्ड व्हायचं.
आणि आता एक सेकंड इनिंग सुरू करायची. रिटायरमेंट नंतर एक वा. नवं उत्पन्न सुरू करायचं. हा हा. एक क्रिएट झाला आहे आणि आत- आता आत- अलकाताईचा व्हिडिओ बंद झाला होता म्हणून सगळे ग्रँड मास्टर्स आतापर्यंत असे 70 नंतरचे किती ग्रँड मास्टर आहेत की त्यांनी एक सेकंड इनिंग सुरू केलेली आहे रेकी नंतर. नाही, आता जोपर्यंत देव आयुष्य देणार तोपर्यंत कार्यरत राहणार आहे. आणि काल तुम्ही म्हटले तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही दान करू शकता. ही गोष्ट खरी. आपल्याकडे जे स्किल आहे त्याचा उपयोग करायचा आणि आपण समाजाचं पण काही देणं लागतो. समाजाने आपल्याला खूप काही दिलंय तर आपलंही काही त्याच्या प्रती देणं आहे, ते करायचं. आणि आर्थिकतेने मॅडम, मी रेखीमध्ये थर्ड डिग्री येईपर्यंतच ज्या वडिलांना मी आयुष्यभर दोष देत होती त्यांनी माझी मोठी सोय करून ठेवली आहे की आजही मी काही नाही केलं तरी मी आयुष्यभर आयुष्यभर म्हणजे चांगलं लॅविश मध्ये लाईफ जगू शकते. एवढं मी ज्या वडिलांना दोष देत होती त्यांनीच माझ्यासाठी केलं. हे नंतर लक्षात आलं. हो. गिफ्ट म्हणूया ते, हो ना. माझ्या पॉझिटिव्हिटीचं मॅडम गिफ्ट. म्हणजे आता असं आहे ना की आवडतं खूप काही आहे पण पाहिजे काहीच नाही. आता फक्त दोन कपडे असले, दोन वेळेस जेवण असलं, घरचंच काहीच सफिशियंट आहे. पण तरी सगळंच काही मिळणार. तरी सगळं काही. हा, अपेक्षा नाही तरी सगळं काही मिळणार, भरभरून सुख मिळणार. आता हा झाला आर्थिकतेचा प्रश्न. ओके. मग आता आध्यात्मिक लेवलवर काय प्रगती केली आपण? मॅडम, मला अध्यात्माची पहिल्यापासून आवड होती. पण मी मंदिरात जायची मॅडम. पण असं नमस्कार करून परत यायचं. आता त्या नमस्काराचा अर्थ समजलाय. हं, आता असं झालं की हात जरी जोडले ना मॅडम, हातामध्ये ऊर्जा जाणवते. पहिले देवाकडे मी देवाशी खूप भांडायची. मी साईबाबांशी भांडायची, मग महादेवाशी भांडायची, मी सगळ्यांशी भांडायची. आता हं. मी त्यांची माफी मागते आणि मी उलट त्यांना हे म्हणते की बाबा तुम्ही सगळ्या जगाचं त्रास सहन करता, तुम्ही सुखी राहा. म्हणजे ही भावना आली श्रीकृष्णाकडे तर बघून मी. प्रार्थना करायची असते. कारण ज्या गुरूंनी, ज्या सद्गुरूंनी आपल्याला ऊर्जा पुरवत असतात, त्यांची सुद्धा एनर्जी लेव्हल खूप छान राहावी. हे जो बोलल्यात ना अलका, ही सुद्धा खरोखर प्रार्थना करायची असते. आपण एक स्पेशल सेशन घेतोच ते एका स्पेशल दिवशी ते सुद्धा. ओके. ग्रँडमास्टर्स तुम्हाला येणार ते सेशन, ज्या अलका बोलल्या आहेत, की आपण दोष देतो अनेक वेळा. गुरूंची माफी आणि गुरूंसाठी प्रार्थना. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि श्वेताने माईक सुरू केला. श्वेताला तुम्हाला काहीतरी विचारायचंय असं मला वाटून राहिलं. हो का श्वेता? बोला सर. चुकून झाला असेल कदाचित. श्वेताला आवाज नाही जात आहे माझा. बघा, मग शारीरिक लेव्हलवर स्वतःची एनर्जी कशी वाढवली? मॅडम, आता पहिले माझं असं असायचं ना मॅडम, ट्युशन मध्ये हरवून जायची स्वतःला. पण हं, ट्युशन संपल्यानंतर मला एक शब्दही कोणाशी बोलायची इच्छा नसायची. अशी मी हं, शांत असायची आणि खा खा खायची. हं, म्हणजे ताट समोर आलं का असं वाटायचं एखादं गाय म्हैस खाते अशी मी खायची. हं, आता ते खाण्यात पण बदल झालाय. आता मी प्रत्येक घासाची चव घेते मॅम. माझा हं, आहार अर्धा झालाय हं, आणि मी प्रत्येक खाणं एन्जॉय करते. त्याच्यानंतर एनर्जी लेवल भरपूर असतो माझ्याकडे. म्हणजे प्रत्येक मुलाशी मी प्रेमाने बोलते आता. पहिले हं. अं, कशी तरी बस्ट म्हणजे होऊन जायचं. आता नाही. आता दिवसभर प्रत्येक मुलाला त्याच मी. वातावरणामुळे, ह्या सगळ्यामुळे ते व्हायचं. हां. नाही, मी आता प्रत्येक मुलाला समजून घेते. माझ्या घरातली मुलं म्हणतात की आता तुझ्याजवळ बसूशी वाटतं. त्याच्यानंतर बाहेरचं कोणी आलं तर त्यांना मला म्हणावं लागतं मला आता ट्युशन आहे, मला आता माझ्या मुलांकडे जायचंय, पण ते थांबत नाही. आणि आज एक 4 दिवसापूर्वी मॅडम माझ्याकडे एक नवीन मुलगी ट्युशनला आली 2 महिन्यापूर्वी. ती 8वीला आहे. तिच्या मम्मीने मला सांगितलं की मॅडम तुमच्याकडे ट्युशनला आल्यानंतर तिचा पिरियड्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. ती फ्री राहायला लागली. नाहीतर ती नेहमी टेन्शन मध्ये असायची. सगळे म्हणायची ही एवढी टेन्शन मध्ये का असते. आणि जशी ती तुमच्याकडे आली तिच्या पिरियडचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. हे मला नवलच काहीतरी नवीनच ऐकायला वाटलं की अरे, प्युअर एक ऑरामध्ये मुलाकडे येऊन आल्यानंतर रिलॅक्स करू. तुमच्या विद्यार्थ्यांना पिरॅमिड्स देत असता ना, तर त्याचा तो परिणाम. ओके.
हां. ते ग्रँड मास्टरच्या सानिध्यामध्ये सुद्धा आल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येत असते. एक सुरक्षितता येते. नजरेमधून रेखीव वाहत असते. गरज आहे तिथे. हं. सविताला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते अलकाताई. खरं तर अलकाताईंचं आत्मा मी नमस्ते. बघितलं की ग्रँड मास्टरचे जेव्हापासून सेशन सुरू आहेत ते अतिशय तत्पर असतात आणि खूप चांगलं चांगलं शेअरिंग करत असतात. आणि हं, शिवाय त्यांच्यामध्ये मी आणखीन एक बघितलं की त्या आपल्या ग्रुपला सुद्धा पुढे घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये एक मी बदल म्हणजे असं बघितलं की त्या नेहमी अग्रगण्य असतात त्याच्यामध्ये की हं, कोण करणार तर आपल्या सगळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते अलकाताई. आणि हं. त्यांना मी बोलले सुद्धा की तुमचा आवाज इतका गोड आहे ना, खूप विनयशील नम्र असा आवाज त्यांचा वाटतो. मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतं की आयुष्यात म्हणजे तुम्हाला म्हणजे ग्रँड मास्टर म्हणून तुम्ही काय उद्दिष्ट ठेवलं आहे आणि त्यासाठी तुमची काय योजना आहे त्याच्यासाठी? एक असं एक उद्दिष्ट आहे की कोणी स्पेशली लेडीज मला जेव्हा दुःखी वाटतात, मला असं वाटतं यांना पटकन मॅडमकडे पाठवावं, की नको तुम्ही खूप सोसलंय आता. आणि असं वाटतं की स्पेशली लेडीजने खूप स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. एक लेडी स्ट्रॉंग असेल तर पूर्ण कुटुंब स्ट्रॉंग असतं. तर खरंच समाजामध्ये स्पेशली लेडीजसाठी असे काही सेशन्स किंवा असे मला मॅडमला सांगावसं वाटतं की मॅडम जर तुम्ही असे पण काही सेशन घेतले का लग्नाच्या आधी एका मुलीला तुम्ही जर 40 दिवसाचा कोर्स दिला, त्याच्यानंतर जे छोटे मुलं असतात 7 वर्षापासून 13 वर्षापर्यंतचे 13 ते 20 वर्षापर्यंतचे यांच्यासाठी मॅडमने खरंच सेशन घ्यावे कारण की खरंच गरज आहे आज समाजामध्ये. बरोबर. खरंच खूप करूया छान, गरज आहे. खूप छान हा आणि खरंच स्पेशली गरज मॅडम आहे. ज्यांचे लग्न ठरलेत ना त्यांच्यासाठी कारण की नंतर खरंच बऱ्याचशा लेडीज खूप सफर करतात लाईफमध्ये कारण की करूया. समजत नाही एका ह्या वादळात सगळ्या असतात ते. गोष्टीसाठी आपण तुमच्या माइंडमध्ये नेमका काय कन्सेप्ट आहे? आपण सगळे सुज्ञ हम्म, लोकं बसूया, एक समिती करूया. ओके. आणि हम्म, ना खरोखर कुठल्या-कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून स्पेशल प्रोटोकॉल तयार करून आपण जसं असतं हम्म, विवाहपूर्व समुपदेशन, तर विवाहपूर्व ऊर्जावान होणं, हा एक स्पेशली एक हम्म, सेशन घेऊया. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या सेशनमध्ये अशा अनेक मुली आहेत, की ज्या आता ग्रँड मास्टर झाल्या आहेत आणि तुम्ही शेगाव प्रोग्राममध्ये त्यांच्यामधला तो बदल आणि त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. हो, अनुभवल्या ना बरोबर. हो. सर्वांनी. मी हम्म, नेहमी हो. म्हणत असते, हम्म, हे लेकरं जेव्हा एक एक मुलगी जेव्हा ग्रँड मास्टर होते, विवाहाच्या अगोदर, ती ना 2 घरा सहजतेने प्रकाशमान करते आणि पुढच्या आयुष्यामध्ये येणारा जो काही स्ट्रगल आहे, तो तिचा सहजतेने जातो. कारण तिला तो समज आपोआपच येतो, ऊर्जा आपोआपच देते. ती ऊर्जावान असते आणि एक ऊर्जावान व्यक्ती दुसऱ्या घरामध्ये जाते, केवढा प्रकाश घेऊन जाते. हम्म, की नाही? एक माझ्या डोक्यामध्ये अगोदर होतं बाबा विवाह असावा ना तर एक तेव्हा एक ध्यानी, आध्यात्मिक व्यक्ती असावी. तसं एक कुठेतरी अंतर्मनामध्ये आता मुलींचेही असते मॅम रेकी हीलर असले पाहिजे. म्हणजे काय? तर ते एक एनर्जी येणारी खूप वेगळी असेल. हं, हं. खूप सुंदर. हो मॅडम आयुष्य सोपं आहे पण खूप कॉम्प्लिकेटेड केलं जातं. म्हणजे हां. मुलींना हे शिकवलंच नसतं. आईने शिकवलं, बिचारी ती कुठनं शिकवणार तिलाच माहिती नाही. आणि एक हां. 6 महिन्यानंतर मुलींना 6 महिन्यानंतर त्यांना जाणवतं आयुष्यात कुठे चुकलोय का काय काय म्हणजे त्याच्यामध्ये हरवून जातं. मग ते एकमेकांना ब्लेम देणं, त्याच्यामध्येच एखाद्याचं आयुष्य संपून जातं. मग एवढं मौल्यवान आयुष्य 40शी-50शी मध्ये जर संपून जात असेल, तर मग खूपच आपल्या समाजासाठी खूपच वाईट गोष्ट आहे. नक्कीच. अ, आणि जेव्हा कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकतात ना, जे चुकीचं पाऊल पडतं अनेक वेळा. अनेक वेळा अनेक हम्म. अडचणींना सामोरे जावं लागतं. भावनिक, हम्म. शारीरिक ह्या सुद्धा ते स्थिरत्व ते अनुभवू शकतात. हम्म. खूप आणि मग छान. मुलांच्या बाबतीत काय होतं, घरात प्रेम नाही भेटत तर ते बाहेर शोधतात आणि मग कुठेतरी ते फसतात. खूप आहे मॅडम नक्की. म्हणजे ह्या गोष्टीचं समाजात खूप गरज आहे. करूया. ओके. नक्कीच करूया. अधिक कोणाला अल्का आणि अल्का मुळातच काय म्हणूया स्वतः जन्म नाही दिला, पण तरीही 4 मुलांना आईसारखं संगोपन करतात. तुम्हाला तर तुमच्या ऊर्जेला खरंच सॅल्यूट आहे. आणि
किती लोक झाला तुमच्या घरामधले आता रेकी हीलर? आम्ही मॅडम टोटल 4 जण झालो. आई, दोघं शार्दूल, आर्या आणि मी. खूप सुंदर. आम्हाला आणि मेन 2 लोकांना आणायचंय मॅडम. शार्दूलच्या आई-वडिलांना आणायचंय. ते महत्वाचे आहेत आमच्याकडे. येतील, येतील, येतील. आणि अधिक एक मोठी घेतलेली झेप अलकाताईंची, की त्यांची तुमची आई किती वर्षाची आहे, ज्यांना आपण रेकी शिकवताय सध्या? मॅडम आता 69 चे जूनमध्ये 70 स्टार्ट होईल तिला. खूप सुंदर. तर आवडतं मॅडम तिला म्हणजे मी बघते मगाशी ती अशी हात ठेवून होती. शार्दूल म्हणे, "काय आजी नमाज पढते का तू?" नाही ती थर्ड मेडिटेशन इयरचा मध्ये दिमाग हरवून जाते. रेखांकन करत होती ती सोबत, असं सांगितलं मी. हां, हां. हां. या प्रकारे खूप सुंदर. अलका, ॲज अ ग्रँड मास्टर कुठलं सेशन सगळ्यात जास्त आवडलं? मॅडम निवडण्यासारखे नाही आहेत. पण जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना माफ करतो, ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, की तुमच्यासाठी महत्वाचं असलेलं सेशन. असा शब्द असावा तो, हो की आई-वडिलां नाही? हां. अच्छा. हो. आणि तो आपल्या आयुष्याचा एक पिलर्स पूर्ण झाला. आई-बाबांसोबतचं नातं पूर्ण झालं तिथं. आपण त्या आतल्या खदखदमधून बाहेर निघालो सगळं. अ, मॅडम माझा एक अनुभव होता, की जेव्हा तुम्ही पितृ पक्षामध्ये जे मेडिटेशन घेतले होते हं. आणि तेव्हा मी माझ्या वडिलांना माफ केलं होतं आणि जेव्हा त्यांचे पितृ होते, त्या दिवशी नेमका भाऊ ट्रॅफिकमध्ये अडकला. गुरुजी घरी आले. पूजा करायची होती आणि गुरुजींना पण घाई होती. मग ते मला म्हणे, "तू घे बसून पूजेला." मॅडम माझे वडील 2004 मध्ये गेलेली आहे आणि मी फर्स्ट टाईम त्यांची पूजा केली आणि मला हे जाणवलं, की काल मेडिटेशन केलं आणि आज लगेच मला हे भेटले. म्हणजे मला जाणवलं त्यांची ऊर्जा कुठेतरी आहे, जी माझ्याकडे अजूनही लक्ष देऊन आहे. आणि जी मी स्टक करून ठेवली होती, तिला कधी स्वीकारच केला नाही. त्या हो. ऊर्जेकडे कधी मी प्रेमाने पाहिलंच नाही. नाही मॅडम, बघा त्यांचे पण त्यांनी आयुष्यात स्ट्रगल केले. एवढं स्ट्रगल असताना त्यांनी आम्हाला इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं. तर आज मला वाटतं मॅडम, मी मराठी मीडियममध्ये शिकली असती तर मी एवढं नसती करू शकली. कारण की माझा मुळातच माझा कॉन्फिडन्स लेव्हल किंवा मी स्लो लर्नर आहे. हां, हां, हां. तर किती त्यांचे विचार पुढचे असतील ना मॅडम, की तेव्हाच्या काळामध्ये त्यांनी एवढा विचार केला आणि ते मी डोळ्यावर पट्टी बांधून होती, मला दिसलंच नाही काही. बस ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा. ब्रह्मांडाने या सगळ्या गोष्टीची जाण करून दिली. ओके. ब्रह्मांडाचे धन्यवाद. ग्रँड मास्टर मधलं मेडिटेशन कुठलं सगळ्यात जास्त आवडलं? मॅडम सोल मेडिटेशन, नंतर साती चक्रांचं मेडिटेशन. मॅडम मी रोटेशनमध्ये मेडिटेशन करते, म्हणजे सगळेच करते मी गुड गर्ल. आणि मला आवडतात ते. खूप असं सुंदर. कोणतंच मी बाजूला नाही ठेवत. बस आनंदाचे डोही आनंद तरंग. तो तुमच्या अंतरंगामधून, तुमच्या नजरेमधून, तुमच्या हसण्यामधून आपोआपच दिसायला लागलेला आहे आणि तुमच्या अस्तित्वामधून सुद्धा इतरांना तो जाणवायला लागलेला आहे. आणि मॅडम जे मला एक विद्यार्थी सांगायचं हं, की आपण म्हणतो लाईफमध्ये लाईफ सायकल आहे. लाईफमध्ये सुख आल्यानंतर दुःख येणार. पण माझा कॉन्सेप्ट भेटलाय, की जसं सूर्याची एकच बाजू दिसते, चंद्राची एकच बाजू दिसते. तसं लाईफला एकच बाजू आहे, लाईफला एकच साईड आहे. ती आपणच तिला सुख आणि दुःख म्हणत असतो. लाईफला फक्त एक साईड आहे आणि ती आहे जीवन आनंदाने जगण्याची. लाईफला सायकल नाहीये, काही नाही, असं काही नाही, की सुख आलं तर दुःख येणार आणि दुःख आलं तर सुख येणार, हे काहीच नाही. मला असं वाटतं निसर्गाने आपल्याला एका वेळेस एकच बाजू बघायला सांगितली आणि ती आपल्यावरती आहे. आपण कोणत्या नजरेने बघतो. तुम्ही जर आकर्षित करता, की सुखानंतर दुःख येणार, तर ते तुम्हीच आकर्षित ते केलेलं आहे. ओके. हो. फक्त आता गरज आहे इथपर्यंत आल्यानंतर अलका, की आपण आता हम्म. आयुष्यामध्ये अलकालाच नाही तर सर्वांना सांगते, आता या आयुष्यामध्ये कधी एखाद्या वेळेस कुठं खड्डा असेल, कधी कुठं स्पीड ब्रेकर असेल या रस्त्यावर. ओके. तर हे येणारच. तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना लागणार. पण स्पीड ब्रेक आहे म्हणून आपण गाडी थांबवून ठेवत नाही. आपला वेग कमी करतो, व्यवस्थित गाडी पुढे काढतो आणि पुन्हा वेगाने जातो. सेम असंच करत राहायचं. आयुष्यामध्ये कधी अडचण येईल मेडिटेशनमध्ये, कधी आपण या मार्गावरून मागे सरकू. पण सरकलंही, रस्ता चुकलाही, तरी पुन्हा या मार्गावर या आणि पुढे चाला. तर ह्या सगळ्या गोष्टी स्थिर राहणार आणि एक वेळ तुम्ही यावर प्रभुत्व मिळवलं, की तुम्ही सगळेजण आयुष्यामध्ये खूप सुंदर प्रकारे अधिक
पुढे निघणार. हा जो 3 महिन्याचा, 4 महिन्याचा कालावधी, तर हा आनंद, हा अनुभव कायमस्वरूपी टिकवून ठेवणं, ही आता तुमची जबाबदारी आहे. ओके. आता आपण आपल्या जीवनाच्या रेसमध्ये धावायला आत्ता प्रॅक्टिकल करायला लागलो आहे. ओके. हां. तर आता तुमची प्रत्येकाची वाट, प्रत्येकाचा रस्ता तुम्ही स्वतः निवडणार आहात, की ह्या आयुष्यामध्ये गेल्यानंतर मी कसं वागणार, कसं बोलणार, काय विचार करणार, येईल तुम्हाला हळू-हळू अनुभव. असं काही ग्रुप्स पासून कोणीच दूर होणार नाही आहे. फक्त मध्ये-मध्ये सेशन होतील. सकाळी तर मॉर्निंग मेडिटेशन आहेच ग्रँड मास्टरसाठी. ओके. मेडिटेशन सेशन जे आहे ते मध्ये-मध्ये होत राहतील काही. हां. हं. चला. संडेचं सेशन छान असतं मॅडम. संडेच्या संडे सेशनमध्ये खूप सेशनला उत्तरं सगळ्यांनी येत सापडतात. चला. नक्कीच. आवर्जून. हं. खूप संडे शुभेच्छा अलका सेशनमध्ये मला तुम्हाला. जास्त उत्तर मिळाली. थँक मॅम. थँक उत्तरं मिळाली. येस. तर नक्कीच नवीन लोकांना सुद्धा सगळ्यांनी जोडा. जसं अलकाने म्हटलं, की मला वाटतं जोडावं. बस ब्रह्मांडाची कृपा असेल तोपर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट साठी ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं असेल, तोपर्यंत आपण सगळे मिळून या या पृथ्वीची, या पृथ्वी मातेची ऊर्जा छान करण्यासाठी प्रयत्न करत राहूया. हं. ओके. तुम्हाला काही सांगायचं अलका? पण मला असं वाटतं, की आपण जोडण्याचाच प्रयत्न करावा, की आपण जर एखाद्याचं दुःख बघून पण त्याला जर दुर्लक्षित केलं, तर कुठेतरी आपलं हार्ट चक्र परत ब्लॉक होण्याची भीती पण आहे मला स्वतःला वाटते. भीती नाही ते होणारच. जर दुसऱ्याचं दुःख नको. वेदना बघूनही तुला योग्य मार्गापर्यंत त्याला एक सल्लाही द्यावासा हां. वाटत नाही. तुला 2 हं. व्हिडिओ त्याच्यापर्यंत पाठवावेसे वाटत नाही. अनेक वेळा होतं असं. अलकाताईंनी म्हटलं हं. त्याप्रमाणे, की नाही लोकं इथपर्यंत नाही पोहोचले पाहिजे. माझ्या आयुष्यात बदल झाला, आता लोकं इथपर्यंत नाही पोहोचले पाहिजे. म्हणजे तुमचा हार्ट चक्र ब्लॉक होत आहे. ओके. मॅडम, तर मी खूप पहिली संडे सेशन नाही अटेंड करायची. पण आता मी याच्यासाठी करते, की माझ्या एखाद्या शब्दाने जर एखाद्या माणसाचं आयुष्य बदललं, तर तेवढंच आपल्याकडे समाजाचं काहीतरी देणं पूर्ण होईल. नक्कीच. आणि आणि ब्लेसिंग्स येत राहतात. आपोआप ब्लेसिंग येतात. हो. खूप धन्यवाद अलका. खूप खूप थँक यू. धन्यवाद. अगदी थँक मनापासून यू मॅम. धन्यवाद आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती करून घेत राहणार आणि जे स्वप्न विचारही केलं नाही असे अनेक मोठे-मोठे स्वप्न आता पूर्ण व्हायला सुरुवात झालेलीच आहे. आता बघा आगे आगे देखा होता है क्या? थँक यू पुढच्या मॅम. वर्षी थँक यू. अलका आपल्याला थँक यू. अधिक जास्त वेगळ्या येस दिसणार मॅम. आहे. नक्की. नक्की मॅम. नक्की. थँक यू मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.